आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। अधिवेशनाच्या आधी करुणा मुंडे उपोषणाला बसणार असल्याची माहिती समोर येते। धनंजय मुंडेंविरोधात करुणा मुंडे उपोषणाला बसणार असल्याची माहिती समोर येते। धनंजय मुंडेंनी शपथपत्रात खोटी माहिती दिली असं करुणा मुंडेंचं म्हणणं आहे। दरम्यान आझाद मैदानावर करुणा मुंडे आता उपोषण करणार असल्याचं कळतंय। 100% 3 तारीख पासून अधिवेशन आहे। त्या दिवशीपासून मी स्वतः आणि असे आणखीन खूप काही लोक आहे ज्यांची जमीन हिसकून घेतलेली आहे। पुण्यामध्ये, अंबेजोगाईमध्ये असे खूप काही लोक आहे ज्यांची कंप्लेंट माझ्याकडे आलेली आहे, व्हॉइस रेकॉर्डिंग सुद्धा आलेली आहे। आणि जे जातपातच्या म्हणताय की जातीपातीच्या ते स्वतःचे समाजावरती किती अन्याय केलेला आहे, माझ्याकडे सगळे पुरावे आहे। त्याच्यासाठी हे सगळे पुरावे घेऊन मी आज देवेंद्र फडणवीस साहेबांचे वेळ मागितली होती, त्यांनी दिली नाही। तो आता मी 3 तारखेपासून उपोषणावर बसणार आहे आणि सगळे जे आहे पुरावे मीडियावरती टाकणार आहे। कुठे बसणार आहात तुम्ही उपोषणाला? बहुतेक आझाद मैदानवरती 100%। आता तुम्हाला माहिती आहे की माझ्या आमदारकीचा पर्चा अवैध केला होता आणि धनंजय मुंडेने सगळं झूठा खोटी माहिती आपल्या शपथपत्रामध्ये दिलेली आहे, ज्याच्या मी कोर्टामध्ये त्याच्यासाठी पण गेलेली आहे, न्यायालयामध्ये। तो त्याच्यामध्ये त्यांची आमदारकी 1001% रद्द करून मी स्वतः परलीमधून आमदारकी लढणार आहे। ज्या काल आला आमदारकी रद्द झाली तो 100% महाराष्ट्राला एक खूप मोठा इतिहास होणार आहे, नवरा वर्सेस बायकोच्या। जिल्हाधिकारीमध्ये तेच ताईने मला सांगितलेलं आहे की 100% एक महिला म्हणून मी अन्यायाची लढाईमध्ये आतापासून तुमचे पाठीमागे तुमच्या सोबत खंबीरपणे राहणार आहे। हे लोकांच्या जे काय कॅरेक्टर असतो, मंत्रिपदाचा कसं गैरवापर करतोय, हे सगळं मला लोकांच्या समोर आणायचं आहे। ते सगळं जे खूप निवेदन दिलेले आजपर्यंत काय झालेलं नाही, पण आता मी कोर्टमध्ये अपील करणार आहे।